निश्चित माहिती. खरं तर परवा ते प्रधानमंत्री वर्धेला बोलले काँग्रेसचे अर्बन नक्सलाईट आहेत म्हणून. त्या पद्धतीचा वापर या ठिकाणी भंडारा जिल्ह्यात व्हायला लागला असं वाटते मला. त्या अगोदर आम्हाला सुद्धा स्थानबद्ध केलं होतं गडकरीच्याने. परवा अजित पवार त्या तुमसरला आलेत. म्हणजे आमचे जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष पवन वंजारी हॉस्पिटलमध्ये होते. त्यांच्या फॅमिलीतले लोक, बहिणी आणि त्यांचा छोटा 3 दिवसाचा बाळ तिथं हॉस्पिटलमध्ये असताना कोणतीही माहिती न देता त्यांना तिथून डिटेन करण्यात आला. पोलीस स्टेशनमध्ये पोहोचवला गेला. खरं तर त्यांनी रिक्वेस्ट केली की मला यांचे डबे वगैरे आणायचे, पण कोणत्या त्यांच्या ऐकून घेतला नाही. आणि हा जो प्रकार आहे, हा प्रकार आमच्या लोकांना कुठंतरी हरासमेंट करण्याचा प्रकार आहे. हा प्रकार या काँग्रेसने या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं अशा लोकांना कुठंतरी हरास करत असतील तर आम्ही काही खपवून घेणार नाही. अशा लोकांचा आम्ही निषेध करतो. आणि आज राज्यपाल महोदयांना सुद्धा ही आम्ही मागणी केली की आमच्या लोकशाहीमध्ये जर विरोधकांना आवाज उचलण्याचा अधिकार असताना अशा प्रकारचे कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांवरती कुठंतरी कारवाई झाली पाहिजे. आणि ही मागणी आम्ही सतत रेटून धरू आणि आम्ही त्या चिंचोळकर यांचा निषेध करतो. परवा 27 तारखेला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे तुमसरला स्वतःच्या पक्षाच्या आणि सरकारच्या प्रचार करण्यासाठी आले होते. परंतु जिल्ह्यातली पोलीस यंत्रणा ही त्यांच्या कार्यकर्त्याच्या पद्धतीने वागू लागली. माझ्या घरचे 2 सदस्य हे सामान्य रुग्णालय मध्ये भरती आहेत. त्या दिवशी 27 तारखेला रात्री 9 वाजता PI चिंचोडकर स्थानिक गुन्हे शाखा यांच्या आदेशावरून त्यांच्या पथकांनी मला रात्री 9 वाजता सरकारी दवाखान्यातून डिटेन केला आणि पोलीस स्टेशनमध्ये मला रात्रभर बसवून ठेवलं. दुसऱ्या दिवशी सुद्धा मला दिवसभर त्या ठिकाणी बसवून ठेवलं. मी PI चिंचोडकर यांना मला डिटेन करण्याबाबतचा लेखी पुरावा सतत मागत गेलो, सतत त्यांना पत्र मागत गेलो, परंतु त्यांनी टाळाटाळ केली आणि मला कुठलाही लेखी पुरावा त्यांनी दिला नाही. मला जी डिटेन केली त्यांनी गैरकायदेशीर पद्धतीने मला डिटेन केला. मला कुठलीही पूर्वसूचना दिली नाही. मला डिटेन केल्यामुळे माझ्या परिवारावरती एक संकट ओढवल्यासारखा झाला. माझ्या घरच्या 3 दिवसाच्या बाळ ICU मध्ये भरती असताना पोलीस प्रशासनाने त्याची कुठलीही खबरदारी न घेता आणि माझे ऐकून न घेता ही जी कारवाई केली ही निंदनीय आहे. PI चिंचोडकर यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी मी या माध्यमातून करतो आहे. आम्ही आज राज्यपाल महोदय यांना सुद्धा या संदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे. आम्ही आज पोलीस अधीक्षक नरूल हसन साहेब यांना सुद्धा आम्ही आज निवेदन देणार आहोत. जर का येत्या 2 ते 3 दिवसामध्ये PI चिंचोडकर यांच्यावरती कारवाई झाली नाही तर आम्ही भंडारा जिल्हा युवक काँग्रेसच्या माध्यमातून जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून आम्ही पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आम्ही धरणे आंदोलन करणार आहोत.